आता लग्न हा एक विधी किंवा लग्न सोहळा झाला नाही, लग्नाचा तो सोहळा मग समारंभ आता इव्हेंटचं स्वरूप आलं. खरंय खरंय. का आलं असावं सर असं? हे सगळं आर्थिक परिस्थितीशी संबंधित आहे. मला खूप हौस आहे हो, माझ्याकडे गाडी असावी, ऑडी किंवा काय मर्सिडीज वगैरे, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. पण माझ्याकडे जर पैसे भरपूर असतील पडलेले तर मी मर्सिडीज गाडी घेऊ शकतो, काही त्यात चूक नाही आहे. म्हणजे आता हा फार मोठ्या चर्चेचा विषय आहे की एवढी हौस मौज करावी की करू नये, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. अति तिथे माती, अति तिथे माती. अगदीच साधेपणाने करणं सुद्धा लग्न केलं तरी काही चूक नाही आहे. आणि अगदीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे इव्हेंट साजरा करून करण्यानी त्याचा वैवाहिक जीवनावर काही परिणाम होत नाही. फारसा झालाच तर वाईट होतो. फार 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 महत्त्वाची गोष्ट बोलतात. वैवाहिक जीवन, द क्वालिटी ऑफ मॅरिड लाईफवर काय परिणाम होणार? किती भव्य दिव्य लग्न करतो त्याचा संबंध, त्याच्या क्वालिटी ऑफ मॅरिड लाईफवर काय परिणाम होतो? उलट झाला तर विपरीत होऊ शकतो की बाबा माझ्या वडिलांनी इतका खर्च केला लग्नामध्ये, तितका केला, याचं तुलनात्मक हे सुरू होतं, इतके दागिने असं तसं ते सगळंच सुरू होतं. मग एक जुजुबी हे पाहिजे. रिझनेबल हा शब्द फार, वाजवी हा शब्द फार महत्त्वाचा. अगदीच मंदिरात जाऊन हे करण्याचे हे दिवस राहिलेले नाहीत, तसं केलं तरी हरकत नाही, पण किंवा रजिस्टर मॅरेज केलं तरी हरकत नाही. पण अगदी इव्हेंट वगैरे करण्यामध्ये काय व्हायला लागले, त्यातल्या त्यात म्हणजे ते करू नये, अतिरेक करू नये, हे सगळं बरोबर आहे, ते मी बोललो. पण एक असं वेगळ्या पद्धतीने जर विचार केला तर एखादा लग्न काही कोटी रुपये खर्च झाले असं आपण ऐकतो ना, अमुक याच्या लग्नामध्ये पर्टिक्युलरली सेलिब्रिटीज, पुढारी, असं आपण ऐकतो. आणि ते खूप खर्च करतात, त्याची वेगवेगळी कारणं असतात. पण समजा 2 कोटीचं लग्न असेल तर त्या दृष्टीने 5,000 माणसं, 10,000 माणसं जेवायला येणार असतील तर त्या केटररला, त्या बँडवाल्यांना, त्या नक्षीकाम करणाऱ्या, त्याच्याकडे असलेल्या 100 लोकांच्या स्टाफला वगैरे किती काम मिळालं, त्यांचा रोजगार वाढला, त्यांची कमाई वाढली, असा आपण त्यातला अर्थ काढू शकतो. आणि तोही काही चुकीचा नाही आहे. पण या दोन्ही गोष्टीला यू शुड बी एबल टू रीड इन बिटवीन द लाईन्स. लोकांचा रोजगार वाढावा म्हणून कोणी पैसे खर्च करत नाही लग्नामध्ये, हे तितकंच खरं आहे. प्रेस्टीज आहे, समाजाचं प्रेशर आहे, अरे इतना तो खर्च करना ही पड़ता ना, बेटी की शादी है, असं ऐसा कैसा तुम पीछे हट रहे, असं पण बोललं जातं ना. इतकं तर आहे, अरे समाज के लोग क्या कहेंगे. आता समाज के लोक काहीही म्हणून माझ्याकडे फक्त एवढेच पैसे आहेत, मी एवढंच करणार, अशा निर्धाराने करणारी फार कमी आहेत. मग ते प्रेस्टिज टिकवण्यासाठी मग लग्नाच्या वेळेस खर्च वाढतो, कर्ज वाढतं, कर्ज काढून लग्न करतात. तुम्हाला तर माहिती आहे, प्रेस्टिजसाठी. आणि नंतर लग्न फेडत बसतात. आणि त्याच्यावरनं काय सांगू, तुझ्या लग्नामध्ये इतके कर्ज काढून एवढा खर्च केला, आता ते कोण फेडायला पाहिजे. मग तू तर बायकोबरोबरच फिरायला लागला, हे लग्नाचं कर्ज कुठं फेडलं. असं मग आईवडिलांमध्ये आणि मुलांमध्ये दुरावा निर्माण होण्यासाठी हे अतिरेक झाला की असं होतं. आणि मुलांचं सुद्धा असं होतं की माझ्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये असं सगळं झालं होतं, मग मलाही करायचंय, माझ्या मित्राच्या लग्नात असं झालं होतं. आहेच ते, त्याचं प्रेशर असतंच. आणि त्याची मजाही असते. असतील पैसे तुमच्याकडे तर करा बाबा खर्च, असं काही नाही आहे, हौसमौज करा. पण कर्ज काढून ते करू नका, लोक म्हणतात म्हणून करू नका, ओढून ताणून करू नका. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं, थोडं सोपं.